का केलं तुम्ही हे? काय केलं नाही हो तुमच्यासाठी मी? हं, सांगा ना, कुठे कमी पडली मी माझ्या प्रेमात? देवासारखं जपलं तुम्हाला मी, आणि तुम्ही हे शी, तुम्हाला तुम्हाला हे सगळं करताना अजिबात लाज नाही का वाटली हो? सांगा ना. अहो, आपल्या दोघांना मूल होत नाही म्हटल्यावर तुमची तडफड मला बघवत नव्हती, म्हणून सगळा दोष मी माझ्यावर घेतला कायम. पण खरं सांगू का, दोष फक्त माझ्यात नव्हता, तो तुमच्यातही होता. हो, हे सगळं बघितल्यानंतर तुमचं माझ्यावरचं प्रेम, माया, हे सगळं 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 खोटं होतं असं वाटतं. अगदी आपल्या लग्नासारखं. अमृता, उद्याच्या न्यूजपेपरमध्ये मला हेडलाईन्स हव्यात. रूपम कॉस्मेटिक्स आणि मेंदळेंच्या घरातून राजकुमार मेंदळे यांना बेदखल करण्यात आलंय, आणि यांच्याशी कोणीही कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. एक मिनिट. यावरून जर का कुणाला माझ्या संस्कारांवरती शंका घ्यायची असेल ना, तर घेऊ दे, पण या गुन्ह्याला माफी नाही. याच्या अपराधाची शिक्षा याला मिळायलाच हवी. चल चल चल. तू कितीही नाकारलंस आई, तरी हा चुकलेला मुलगा तुझाच आहे. आणि तू सावली, आजपासून तू माझी एकमेव शत्रू, माझ्या आयुष्याचं एकमेव ध्येय, ते म्हणजे तुला आयुष्यातनं उठवणं. निघ इथून. आयुष्य किती अनप्रेडिक्टेबल असतं ना सावली. ज्या गोष्टींचा आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसतो, त्या गोष्टी पण एवढ्या सहज पद्धतीने घडतात. अशा वेळेला आपण सत्य नाही पचवू शकत ग, तेवढी ताकदच नसते. मला असं वाटलं होतं की मी राजकुमार दादाला ओळखतो, पण नाही. व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली ना, तरी आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे नाही ओळखू शकत. हेच खरंय. आधार होता मला दादाचा. आईबाबांनंतर त्याच्या शब्दाला महत्व होतं. सावरा स्वतःला. तुझ्या आयुष्यात असं कधी घडलंय का की ज्या व्यक्तीवर तू विश्वास ठेवलाय त्याच व्यक्तीने असा विश्वासघात केलाय? नाही, खरं तर मी समोरच्याकडून कधी अपेक्षाच केली नाही. निस्वार्थपणे वागत केले. आणि तुम्हीच सांगता ना सारंग सर की विठुराया आहे, त्याच्याकडे सगळ्याचे हिशोब असतात. म्हणणे मला इतक्या वर्षांचा विश्वास आणि प्रेम असं एकत्र कोलमडताना बघून खूप त्रास होतोय.
पण ही पण वेळ निघून जाईल. आणि तुम्हाला सांगू, आता तुम्हाला जितका त्रास होतोय ना, त्याहून कितीतरी पटीने अमृता वहिनींना त्रास होतोय. त्यांना आपल्या सगळ्यांची खूप गरज आहे. चल. सावरणं शक्य नाहीये. कशी सावरू मी स्वतःला? राहून राहून तेच वाटतंय की मी कुठे कमी पडले, माझं काय नेमकं काय चुकलं? आपले संस्कार कमी पडले का हो? का म्हणजे का आपल्या लेकांनी हे असे गुण उधळले? मला काय कळतच नाही अजिबात. तिलोत्तमा, अगं कुठल्याही सामान्य आईबापाप्रमाणे आपण संस्कार दिले आपल्या मुलांना. आता पुढे जाऊन त्यांनी त्याचं काय केलं ते सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. तू स्वतःला दोषी मानू नकोस. असं म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून नाही ना देऊ शकत. तिलोत्तमा, आता माणूस आहे म्हटल्यावर होतात चुका. चुकला आपला मुलगा. हे चूक नाहीये. राजकुमारनी जे केलंय ना त्याला चूक म्हणत नाही, त्याला गुन्हा म्हणतात, गुन्हा. आणि एक आई म्हणून मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. मला लाज वाटते स्वतःची. आई, माझी अवस्था पण तुझ्यासारखीच आहे. सुधरत नाहीये मला काय करायचं ते. पण सावली एक गोष्ट बरोबर बोलली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्यात जास्त जर आधाराची गरज कोणाला असेल तर ते अमृता वहिनीला आहे. आई, आपण आपले इमोशन जरा बाजूला ठेवूयात आणि अमृता वहिनीला जरा आधार देऊयात. बरोबर. चल. ऐश्वर्या, पण मी सावलीची बाजू का घेऊ नये जर ती बरोबर असेल तर? हा, आणि मुळात ना मला कळतं, मला माझी बुद्धी आहे. कोण बरोबर कोण चुकीचं ते मला कळतं. का तुला जे चुकीचे वाटतात त्यांना चुकीचं म्हणायचं, मी तुझ्या होला हो करायचं, असं करू का? तेवढी अपेक्षा नाहीये तुझ्याकडून. आणि कधी तू माझ्या होला हो केलंस रे? बायको आहे मी तुझी. कधी उभा राहिलास माझ्या बाजूने ठामपणे नील? ऐश्वर्या, ऐक ना, ज्या दिवशी तू योग्य असशील, बरोबर असशील ना, त्या दिवशी हक्कानी बाजू घेईन तुझी. पण सावली बायको आहे ती तुझी? मी बायको आहे. रीतसर लग्न करून आणलंय तुम्ही मला या घरात. जबरदस्ती नाही आले मी, जबरदस्ती ती आली आहे. लादली गेली आहे ती तुमच्यावर. हा, तरी बाजू नाही घेत ना तू माझी? अरे पण तू चुकीची असताना तुझी बाजू कशी घेऊ मी? एक्झॅक्टली हेच बोलून नेहमी मला बाजूला करतोस आणि स्वतः अंग झाडून टाकतोस. रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. तू माझ्यासाठी काही करत नाही ना, म्हणून मला माझ्यासाठी करावं लागतं. मी उभी राहते माझ्यासाठी. आज जी काही मी आहे ना ती माझ्या हिमतीवर आहे, माझ्या कॅलिबरवर आहे, तुझ्यामुळे नाहीये. तू काहीच केलेलं नाहीयेस माझ्यासाठी. आणि काय रे, त्या दिवशी माझ्या कानाखाली मारलीस ना? तुला काय वाटलं विसरले मी? आता चांगलं लक्षात आहे. ती आली आहे चीप घरातून, मी नाही आले. मी वेल टू डू फॅमिली मधून आहे. बॅग पॅक करेन आणि निघून जाईन, कळलं? तू काहीच करू शकणार नाही. पण इथे जी मी थांबलीये ना ती फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. ती मुलगी जेव्हापासून या घरात आली आहे ना, तुम्हा तिघा भावांचा हक्क आणि अधिकार तिने काढून घेतलाय. मी थांबले ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. पण तुला काय करणार आहे? डोकं आहे का तुला? ऐश्वर्या, प्रत्येक वेळी हक्क, पैसा, प्रॉपर्टी एवढंच दिसतं का तुला? याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काय नाही आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावली यावेळेला बरोबर होती. नाही, इतकं होऊन सुद्धा परत घेतलास ना तिचं नाव. हेच म्हणते मी तुला, माझी बाजू कधीच घेत नाहीस. अरे पण ती
गेट आउट. आता यापुढे एक शब्द बोललास ना तर लक्षात ठेव. उत्तम उत्तम. दोघांनी मिळून अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मला बाप म्हणतोस ना, मुलगा शोभतोस मला. उत्तम उत्तम. भेटू लवकरच. काळजी घ्या. येस. घ्या. काय म्हणतोय देवा? आणि कोणाचं कौतुक? काय झालंय? कौतुक कोणाचं करणार? आपल्या सावलीचं. सावलीचं? काय केलं सावलीने? देवाच्या मदतीने तिनं त्या राजकुमारचं जे अफेअर आहे ते तिलोत्तमासमोर उघडं केलं. काय? राजकुमारचं अफेअर आहे? शी, काय नीच माणूस आहे हो. म्हणजे इकडे घरी त्याची बायको त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते आणि आणि हा बाहेर असं शेण खातोय. काय अवस्था झाली असेल अमृताची देवच जाणे. नाही पण सावलीने केलं ते अगदी बरोबर आहे. धाडसी आहे हो पोर. उत्तम केलं, योग्य केलं. काय संसारी मुलगी आहे ना ती. सुखी संसाराची किल्ली तिला माहिती आहे. आता राहिला प्रश्न त्या राजकुमारचा. त्याच्याबद्दल कल्पना मी त्या तिलोत्तमाला आधीच दिली होती. त्यामुळे आता जे काही घडलंय त्यात मला काही नवीन नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सावली त्या घरातील एक एक वाईट प्रवृत्ती दूर करणार. मेंदळे कुटुंबाच्या शुद्धीकरणाचा विडाच उचललाय माझ्या लेकीनं. काही म्हण, नशीबवान आहे तिलोत्तमा. तिनं जे काही थोडंफार पुण्य केलंय ते सावलीच्या रूपानं तिच्या घरात आलंय. म्हणून सगळं चाललंय. देवा, बारीक लक्ष ठेवा. हे मुलगी जे मला देऊ शकते ना ते अमृता तू मला कधीच देऊ शकत नाही. करता येणार मला याच्या बरोबर संसार. काय करत होतीस तू हे? भरलेलं आयुष्य होतं माझं. किमान अशी समजूत करून घेतली होती स्वतःची की माझा संसार समृद्ध आहे, सुखी आहे. नाही, भ्रमाचा भोपळा होता तो. शेवटी फुटलाच. सांगा ना, किती दिवस असं खोट्याच्या आशेवर जगणार आहे मी? काहीच अर्थ राहिलेला नाही आता. संपलं, सगळं संपलं. मी संपले, माझं अस्तित्व संपलं, सगळं संपलं. काहीच शिल्लक राहिलेलं नाही, काहीच नाही. अगं वहिनी, काय बोलतेस तू हे? या घरात जर सगळ्यात जास्त सहनशील व्यक्ती कोण असेल तर ती तू आहेस. तू जशी बोललीस तर कसं होईल? तरी माझ्या वाट्याला काय आलं? मातृत्वापासून ते सुखी संसारापर्यंत काहीच नाही रे. काय करू सांग ना. हे बघ वहिनी, मगाशी आई म्हणाली तसं तू फक्त राजकुमार दादाची बायको नाही आहेस, या घरची लेक आहेस, माझी वहिनी आहेस. आम्हा सगळ्यांना तू हवी आहेस. अमृता, चुकलीस तू. स्वतःचा जीव संपवायला निघाली होतीस तू. कोणासाठी? त्या राजकुमारसाठी?
ज्याने तुला फसवलं, तुझ्याशी प्रतारणा केली, त्या तुझ्या नवऱ्यासाठी तू स्वतःचा जीव घेणार होतीस का? गुलाम आहेस? सांग ना, गुलाम आहेस का त्याची तू? मी तुला मुलगी मानले ना, आई आहे ना मी तुझी, मग आईच्या मायेचा हा असा अपमान करतेस तू? हं? मला माहित नव्हतं. माझी लेक मनानं एवढी दुबळी असेल मला खरंच ठाऊक नव्हतं. एवढी कमकुवत आहेस तू? थोडा विचार कर ना. जे त्या राजकुमारनी केलं, जो गुन्हा केला त्याने, तो जर का तू केला असतास तर त्याने केलं असतं तुला माफ? त्याने घेतला असता? तुझ्यासाठी स्वतःचा जीव घेतला असता? नाही ना. याचा कर विचार तू. आपला जीव एवढा स्वस्त नसतो अमृता, आणि त्याच्यासारख्या माणसासाठी तर नाहीच द्यायचा. मला तर एक गोष्ट कळतच नाही की का सगळं आपण सहन करायचं. प्रत्येक गोष्ट स्त्रीने का सहन करायची नेहमी? घरातली सगळी कामं करायची आपण, घर संसार सगळा सांभाळायचा स्त्रीनं, मुलांना जन्म द्यायचा स्त्रीनं, मुलांना सांभाळायचं स्त्रीनं, त्यांच्यावर संस्कार करायचे ते सुद्धा स्त्रीनं. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत रांधा वाडा उष्टी काढा कोणी करायचं? आपण, स्त्रीनं. का? नाही, मला तर एक गोष्ट कळतच नाहीये. पुरुषांनी वाटेल तसं वागायचं, हा? त्याची नजर भिरभिरली तर चालते, पण आपली नाही चालत. आपण जमिनीकडे डोळे लावून खाली मान घालून चालत राहायचं. डोळे बंद करायचे किंवा झापड लावायचे डोळ्यांना. का? आणि कोणी सांगितलंय हे नियम आपल्याला? कोणी आखून दिलेत? सांगा ना. आपण लादून घेतलेत ते स्वतःवर. तोडून टाक हे सगळे नियम, उधळून लाव. मी सांगते तुला, मी फक्त तुझी सासू नाहीये, तुझी आई आहे, तुझी सखी आहे, तुझी मैत्रीण आहे. मी तुझ्यासारखी एक स्त्री आहे, आणि मी राहीन ना तुझ्या पाठीशी कायम उभी. कुणाला नाही घाबरायचंस तू. उभी राहा कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने उभी राहा, कारण तू काहीही चूक केलेली नाहीयेस. ज्यानं चूक केली त्यांनी घाबरावं. तू डोळ्यात डोळे घालून विचार ना एकदा त्याला, का केलंस असं? आहे हिम्मत तुझ्यात? अमृता, ठेव ही हिम्मत. हा, असं रडत बसायचं नाही, मी सांगते तुला. आणि एक गोष्ट, हे परत जर का असं केलंस ना, तर मी कायमचं बोलणं सोडेन ना तुझ्याशी. वहिनी, आम्ही असताना तरी असं काही करायचं नाहीये. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्ही आहात तर आम्ही आहोत. मी का बोलता असं? तुमचं अस्तित्व नाहीये, काहीच किंमत नाही, असं काहीच नाहीये. तुम्ही आई आहात आमच्या. माझ्यावर आणि सारंग सरांवर तुम्ही पोटच्या लेकराप्रमाणे प्रेम करता. आणि आई होण्यासाठी मुलांना जन्म द्यावाच लागतो असं नियम आहे का कुठे? नाही ना. आई आपल्या लेकरांना सोडून जाऊ शकते का? आम्हाला आमची आई हवी आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. सॉरी. रडायचं नाही अमृता. हा, अजिबात रडायचं नाही आता.